चंदेरी दुनियातल्या मित्रांनो, पहा आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन म्हणजे प्रूफ पाहूया. ठीक आहे, का म्हणता पहा, प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2 लॉग मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, वास्तविक दम येत आहे. बरोबर आहे, एवढा मोठा प्रूफ करायचा पटलं ना. ओके, आपल्याला दिला का आपण हा वाला पार्ट देखो, ध्यान से देखो का देऊ नका प्रूफ. तर पहिलं पहा मी का म्हणता की फिलहाल के लिए मी एलएचएस मानता हूं. एलएचएस जो है तो आई इज इक्वल टू का दिला चेक करा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स. बढ़िया प्यार से. ठीक आहे, आता पहा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स आहे. ठीक आहे, तर फिलहाल के लिए मी आता का करावा पहिलं तर काही समजत नाही. बरोबर आहे, एक काम करतो पहा, कारण अंडर रूट मध्ये आता जुगाड कसं करता येईल. बरोबर आहे, एक काम करता मी एक रूल लावत आहो पहा, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इंटू येतं 1 ने मल्टिप्लाय. ठीक आहे, चालेल. आता 1 ने मल्टिप्लाय केला, 1 म्हणजे काय, कारण पहा 1 एक नंबर आहे. कसं पहा, नो टेन्शन, 1 एक नंबर आहे मॅथ मध्ये. कसं पहा की तुम्ही 6 ला 1 ने मल्टिप्लाय करा तरी तोच राहील, 8 ला 1 ने मल्टिप्लाय करा तरी तोच राहील. ठीक आहे, म्हणजे 1 काय 1 आहे, 1 इज अ आयडेंटिटी. बरोबर आहे, काय म्हणते आयडेंटिटी. ठीक आहे, ओके, मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे. ओके, लक्षात घ्या. तर याचा फायदा काय होता की 1 दुसऱ्याची पहिचान म्हणजे 1 जो आहे तो आपली पहिचान सोडत नाही. पटलं ना. पान कोणत्या नंबर सोबत मल्टिप्लाय करा तोच राहते. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू 1 डीएक्स. ठीक आहे, आता काय करता पहा, हा एक फंक्शन आहे आणि हा एक फंक्शन, असे दोन फंक्शन आहेत. आणि जेव्हा दोन फंक्शन चिपकतात ना तेव्हा रूल लागते पहा, इकडे बाजूला लिहून ठेवता पहा. इंटिग्रेशनचा एक रूल आहे की यू इंटू बी डीएक्स. मान के चलो हा यू वे आणि हा बी वे. ठीक आहे, तर काय पहा याचा रूल जो आहे तिकडे कोपच्यात लिहिता. काय पहा रूल की फर्स्ट हा रूल पार्ट पाहिजे, सेकंड डीएक्स पहा, फर्स्ट सेकंड पुन्हा फर्स्ट. ध्यान से देखो का म्हणता, फर्स्ट सेकंड पुन्हा फर्स्ट. ओके, आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड आणि पुन्हा होल डीएक्स. ठीक आहे, याचा अर्थ पहा फर्स्ट सेकंड मायनस फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे, हा वाला रूल आहे, हा रूल आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, दिस इक्वल्स टू हा वाला रूल आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा रूल तर आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, काय म्हणता पहा, बिलकुल टकाटक 4 मार्काला क्वेश्चन विचारते. काय म्हणता पहा, इकडे पहा बिलकुल तो रूल लावता पहा. का होईल इकडे या कोपच्यात घेता रूल पहा. का म्हणता फर्स्ट, ओके ध्यान से देखो, फर्स्ट इंटिग्रेशन सेकंड, ध्यान से देखो फर्स्ट सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ आणि पहा डीडीएक्स ऑफ. बिलकुल प्रेमाने रूल लावत जाऊ. ठीक आहे, काय म्हणता पहा फर्स्ट सेकंड डीएक्स आणि येतं काय होईल पहा पुन्हा फर्स्ट सेकंड पुन्हा फर्स्ट एक्स स्क्वेअर मायनस एक्स. ठीक आहे, आणि काय होईल पहा पुन्हा इंटिग्रेशन, कोणचं इंटिग्रेशन सेकंड डीएक्स आणि पुन्हा होल डीएक्स. ओके, पहा फर्स्ट सेकंड. ठीक आहे, हा रूल आहे. ठीक आहे, आता काय होईल पहा इथं ते इंटिग्रेशन नाही लागलं, हा पार्ट जो का तुमचे पटला. ओके, त्यानंतर याद पहा इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स. हे तुम्हाला माहिती काय होते पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स म्हणजे एक्स होते सर. ठीक आहे, पहा इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स म्हणजे काय होते एक्स. या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, तर फिलहाल के लिए इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स हा आला एक्स. ठीक आहे, ओके एक्स प्यार से. ठीक आहे, इथं काय होईल पहा डेरिवेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. आता इथं काही असो. ठीक आहे, अंडर रूट ऑफ हा जो पार्ट आहे हा एक्स मानलो, तर पहा डेरिवेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स चा फॉर्म्युला 1/2 रूट ऑफ एक्स राहते. हा फॉर्म्युला लक्षात पाहिजे. ठीक आहे, इथं काय होईल पहा 1 बाय. ठीक आहे, 1/2 रूट ऑफ एक्स म्हणजे एक्स. एक्स म्हणजे का पुरी दंडार ना. ठीक आहे, एक्स म्हणजे ठीक आहे 1/2 रूट ऑफ एक्स. पण अगेन डेरिवेशन अंदरचा 1/2 रूट ऑफ एक्स, अगेन डेरिवेशन हा एक्स. एक्स म्हणजे हा पुरा पार्ट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर पहा 1/रूट ऑफ एक्स अँड अगेन डेरिवेशन ऑफ एक्स आणि याचा इंटिग्रेशन पुन्हा एक्स. ठीक आहे, ओके इथपर्यंत क्लिअर. तर डीएक्स होल डीएक्स बहुत ही बढ़िया. ठीक आहे, प्यार से. आता काय करतो आपण, ओके हा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर जसाचा तसा ठेवा. आणि एक काम करतो फिलहाल के लिए पहा फिलहाल के लिए हा जो एक्स आहे समोर लिहून घेतो. चालेल ना. आता मायनस इंटिग्रेशन ऑफ. ठीक आहे, पहा लक्ष द्या इंटिग्रेशन ऑफ इथं का होईल पहा, ध्यान से देखो हा 1/2 रूट ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इकडे पहा डेरिवेशन ऑफ एक्स स्क्वेअर 2x आणि याच्या आता 0 चेक करा. ठीक आहे, कारण एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ना आणि येतं एक्स आणि डीएक्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करता आपण फिलहाल के लिए की हा वाला जो पार्ट आहे. ठीक आहे, हा वाला पार्ट मी मिटवतो. ठीक आहे, चालेल. ओके,
तर इथपर्यंत आपण आलो, ठीक आहे। आता पहा पुढचा पार्ट काय म्हणता, ठीक आहे। हा जो एक्स आहे, ठीक आहे, फिलहाल की एवढी लाईन मी मारून ठेवली, हा वरचा पार्ट प्रूफ करायचा। आता फिलहाल के लिए काय होईल पहा, हा जो एक्स जसा आहे तसा आणि अंडर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ठीक आहे, मायनस इकडे पहा, ध्यान से देखो, इथं काय होईल पहा, इथं पहा हा जो 2x मायनस 0 2x आणि डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि डीएक्स होल डीएक्स, ठीक आहे। ध्यान से देखो, इथपर्यंत क्लिअर आहे। आणि काही चुकलं आहे का? यस, पहा एक गोष्ट पार्ट चुकला आपला 2x आणि हा वाला x आहे, विसरायचं नाही, ठीक आहे। पटलं पहा ना, 2x and 2x, ठीक आहे। आता काय होईल, पुन्हा एक गोष्ट चुकली आहे, इथं 2 पाहिजे होता, हे चुकली म्हणजे आपण लिहिलो ना, ठीक आहे। हा 2, आता हा 2 उडल, ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर। आता काय होईल पहा, एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, एवढा नजारा हलका पतला दिसता, पुढचा नजारा पाहायचा, ठीक आहे। आता इथे काय होईल पहा, इंटिग्रेशन एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि डीएक्स, ठीक आहे, बढ़िया प्यार से लिहिलो, ठीक आहे। आता पहा होल डीएक्स इथपर्यंत पुरा लिहिलो। आता एक प्रॉब्लेम असा आहे की सर इकडचा ते काही प्रॉब्लेम नाही, हा जो का तो राहील, पटला, काही विशेष नाही, फक्त प्रॉब्लेम असा आहे की आता इथं का करत आहे, बरोबर, कारण पहा अंडर रूट ऑफ डिवाइड मध्ये अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वरती एक्स स्क्वेअर आहे। तर पहा इथं मी थोडासा जुगाड करतो, काय करता जुगाड, कारण मॅथ एक जुगाड माहिती आहे ना, ठीक आहे। काय होईल पहा, आता जुगाड कसा करता, फिलहाल के लिए पहा, ओके, इथं एक्स स्क्वेअर, ओके, आणि खाली लक्ष द्या एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ठीक आहे। पहा इथं एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अंडर रूट मध्ये आणि वरती एक्स स्क्वेअर आहे, तर मी एक काम करतो, आपल्याच मनाने इथे ए स्क्वेअर लिहिलो, ठीक आहे। पहा बरं जुगाड करता, ठीक आहे, की इथं जो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे ना, तुम्ही वरती ए स्क्वेअर लिहिलो, तो म्हणते की कसं भाऊ, तर मी म्हणे घे भाऊ, ठीक आहे, पटलं ना, म्हणजे याचा अर्थ पहा, तुम्ही ए स्क्वेअर मागल्या आणि ए स्क्वेअर दिल्या, म्हणजे ए स्क्वेअर दिल्या आणि एक्स स्क्वेअर मागल्या, का फरक पडला, अरे 10 रुपये द्या 10 रुपये मागा, काही फरक पडता नाही ना, तर बिलकुल जुगाड केलो आणि इथे लिहिलो मी डीएक्स, क्लिअर आहे इथपर्यंत। चला हा वाला पार्ट पुन्हा मिटवून घेतो, ठीक आहे। आता काय होईल पहा, एक्स जसा आहे तसा आणि अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ठीक आहे, मायनस इथं काय होईल पहा, इथं काय इंटिग्रेशन ऑफ, ओके, एक काम करता, हा वाला पार्ट अलग घेता, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, कारण यासारखा दिसताय ना, आणि प्लस ए स्क्वेअर अलग घेता आणि इथं लिहित आपण डीएक्स बाहेर, आणि एक काम करता, हा दोघांच्या बाप सेम आहे, सेपरेट मारता, ठीक आहे। इथं होईल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इथं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ठीक आहे। बढ़िया प्रेमाने लिहू की एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ठीक आहे, ओके, बढ़िया बढ़िया लिहू, ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर। आणि एक काम करता पहा, आता का काम करायचं राहिलं सी, बरोबर, इथपर्यंत क्लिअर, ठीक आहे, सेपरेट केलं। आता काय होईल पहा, त्याच्यानंतर एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर जो तो, ठीक आहे। आता एक छोटीशी कन्सेप्ट पहा, ओके, इथं आहे का की जर सपोज दॅट पहा, इथं जो आहे हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ध्यान से देखो, ठीक आहे, आणि डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ध्यान से देखो आहे। आता मला सांगा, कामी याला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लिहू शकतो, ऑफकोर्स, ठीक आहे, पान चेक करा, ठीक आहे, की एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए लिहू शकतो, कारण पहा टप्पर इंटू टप्पर काय म्हणजे याला लिहू शकतो, आणि खाली सर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, यस ऑफकोर्स, ठीक आहे, पण हा उडल ना, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ फील करा तुम्ही, इंटिग्रेशन पहा इथं मी या ठिकाणी तो लिही, ते पहा 1 बाय कार आला पहा 1 बाय, फक्त इकडे पहा 1 बाय ना, सॉरी, ठीक आहे, की वरती राहिला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर राहील ना, ओके, स्टेप पहा बरं, ते लक्ष द्या मी कसा आला, ठीक आहे। आणि एक काम करता, डीएक्स सेपरेट मारतो, ठीक आहे, आणि आता पहा मी थोडंसं इथं ब्रॅकेट लावतो, -12, ठीक आहे, आणि मायनस बाहेर आला तर ब्रॅकेट डोळे झाकून खोलायचे नाही, ठीक आहे, बिलकुल प्रेमानं। इथं काय होईल पहा, ए स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, इथं सुद्धा मी डीएक्स सेपरेट मारलो, ठीक आहे, हा डीएक्स इथपर्यंत क्लिअर। हे स्टेप कशी आली, बाय दिस तो वाला पाहून घे, ठीक आहे, हा वाला पार्ट, ठीक आहे। आता काय होईल पहा, याच्यानंतर एवढा पार्ट पुन्हा मी मिटवत आहोत, ठीक आहे, सध्या नजारा पाहायचा आहे। आता यानंतर पहा काय होईल पहा, ध्यान से देखो, ठीक आहे, की जो एक्स आहे जो का तो आणि अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा वाला पार्ट मायनस, ठीक आहे, मायनस इथं काय होईल पहा, हा जो इंटिग्रेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, इकडे पहा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि ब्रॅकेट लावून ठेवलं हा डीएक्स, ठीक आहे। आता मी याच्या ठिकाणी ध्यान से देखो, याच्या ठिकाणी चेक करा, याच्या ठिकाणी काम पहिल्या स्टार्टिंगला आय मानलो होतं माहिती, पहिल्या स्टार्टिंगला, ठीक आहे, अरे आय मानलो होतं ना, आय इज इक्वल टू सॉल्व्ह केलं होतं माहिती, तर काम इथं मी आय लिहू शकतो, हो सर, नाईस काम आहे, हा म्हणजेच आहे ना, आणि प्लस ध्यान से देखो
ए स्क्वेअरला बाहेर काढलो. ओके, आणि हा जो इंटिग्रेट होता कोणसा, हा वाला इंटिग्रेट, येथे इंटिग्रेट लावायला पाहिजे होता मी. ठीक आहे, सॉरी, येथे इंटिग्रेशन पाहिजे होता. ठीक आहे, पटलं ना, कारण इंटिग्रेट दोघांनी सेपरेट होते ना. ठीक आहे, आता पहा ऐका की इथं सुद्धा इंटिग्रेशन बाहेर निघेल, याचा मतलब समजलं ना, आई येते. ठीक आहे, आता याच्यानंतर काय होईल पहा, याचा जो अर्थ याच्या ए स्क्वेअर बाहेर निघला आणि अंडर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर मायनस सॉरी एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर जो का तो. ठीक आहे, आणि डीएक्स. ओके, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता काय म्हणतो इकडे एक आय आहे, कारण सुरुवातीला आपण आय मानलो होतो ना. चला, आय इज इक्वल टू एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता पहा, मायनस इंटू प्लस मायनस आय, प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस इंटू प्लस पुन्हा मायनस ए स्क्वेअर. आता पहा एक गोष्ट पुन्हा आपल्याला माहित आहे की इंटिग्रेशन ऑफ एक फॉर्म्युला पहा, 1 बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स. याचा फॉर्म्युला काय आहे ध्यान से देखो. ठीक आहे, याचा फॉर्म्युला की लॉग मॉड ऑफ अंडर रूट ऑफ एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके, प्लस सी, हा याचा फॉर्म्युला कोणाचा, याचा. तर मग एक काम करतो, याच्या ठिकाणी फॉर्म्युला पहा, इंटिग्रेशन हटल, कारण फॉर्म्युला लावता ना. तर काय होईल पहा, लॉग मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि प्लस C1. ठीक आहे, सध्या मी C1 मानलो. सी म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे. तर सध्या हा C1 जो आहे ना, तसं तर C लिहू आपण, पण सध्या छोटा कचरा C मानू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल पहा, आय हा जो आय हा प्लस येईल आणि इकडे एक्स पहा, हा मायनस होता प्लस, इथं एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर लॉग मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि प्लस C1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता काय होईल पहा, आई प्लस आई 2i आणि इज इक्वल टू एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि लॉग काय होईल पहा, एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि प्लस C1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता हा वाला जो पार्ट हा पहिले मिटवूनच घेतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता मला सांगा, आपल्याला जो प्रूफ करायचा होता, आपल्याला का नाही पाहिजे, 2 नाही पाहिजे, कारण आय म्हणजे हा मानल्या होत्या ना, आणि हा म्हणजेच आता तो प्रूफ करायचा. तर मी काय करीन पहा, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड. याचा फायदा काय होईल, मला 2 नाही पाहिजे ना, तर मग आय इज इक्वल टू काय होईल पहा, एक्स बाय 2 येथे डिवाइड होईल. चेक करा, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर येथे डिवाइड होईल. ठीक आहे, लॉग मॉड ऑफ अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, पहा यावाल्या टर्मला 2 डिवाइड झाला, येतं पहिलं तर 2 डिवाइड 2 हटला. ठीक आहे, पटलं ना. ओके, त्यानंतर पहा ए स्क्वेअर बाय 2 आणि 2 जो आहे तो येतं येईल सर C1 बाय 2. ओ नाहीच. ठीक आहे, C1 बाय 2. पण इकडे आहे का, इथपर्यंत 2 आला. पण या मी इथं लिहिता पहा या कोपच्यात की व्हेअर. ठीक आहे, लिहिता पहा की व्हेअर C1 बाय 2 म्हणजे C होते असं मी मानलो, तर याच्या ठिकाणी C ठेवा ना. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर C1 बाय 2 काऊन C मानला, अरे हा जो छोटा वाला कचरा होता. ठीक आहे, याला छोटा कचरा कर, C1 बाय 2 एक मोठा कचरा मानलो C. ठीक आहे, विषय खतम. आणि चेक करा, आय म्हणजे कोण होईल, आय म्हणजे हा येतात घुसाला. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि डीएक्स, आय म्हणजे हाच होईल. ठीक आहे, डीएक्स म्हणजे हा. तर चेक करा की हाच आपल्याला प्रूफ करायचा होता मी अजीज दोस्तो. ठीक आहे, चेक करा. ठीक आहे, की एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स बाय 2. चेक करा, एक्स स्क्वेअर आला का नाही प्रूफ. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे 4 मार्काला थ्योरम विचार. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ओके मित्रांनो.